झी 24 तास एक पाऊल पुढे। उत्तराखंडमध्ये जोशी मठ जवळ गोविंद घाट पार करताना पर्यटकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। या घाटातले रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यामुळे आयटीबीपीच्या जवानांच्या मदतीने दोरांच्या सहाय्याने हा रस्ता पार करावा लागतोय। आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी थेट या दोरीवरून प्रवास करून या घटनास्थळाचा हा वेध घेतलाय। बद्रीनाथवरून गोविंद घाट हा तब्बल 25 किलोमीटरचा रस्ता लोक पायी पायी चालत येत आहेत। अनेकांनी कालपासून चालायला सुरुवात केली आहे, ते आज दुपारपर्यंत गोविंद घाटपर्यंत येत आहेत। नेमकी हा प्रवाशांचा प्रवास कसा आहे पाहण्यासाठी आम्ही देखील आलो आणि लोकांना आपण बघू शकत असाल की मध्ये अशा पद्धतीने रस्ते तुटलेले आहेत आणि म्हणूनच ह्या रस्त्यांच्या वर जे डोंगर आहेत तिकडनं लोक वर येत आहेत। हा डोंगर चढून अर्धा किलोमीटरचा रस्ता तुटलाय, त्यासाठी तब्बल 1 ते 1.5 किलोमीटरचा हा डोंगर चढून यावं लागतो। आपण माझ्या बाजूला बघू शकत असाल अशा पद्धतीची दोरी बांधलेली आहे आणि आयटीबीपीचे जे जवान आहेत ते इथे उभे आहेत आणि ते लोकांना मदत करतात। हात पकडून लोकांना खाली उतरवण्यासाठी ते मदत करतात। खरं तर प्रवाशांचा हा प्रवास कसा हे पाहण्यासाठी आम्ही आलो होतो। मी स्वतः आयुष्यात कधी आजपर्यंत ट्रेकिंग केलं नव्हतं, असं पहाडावर चढणं हे मला कधीच आवडत नव्हतं, परंतु आज ह्या प्रवाशांची व्यथा जाणून घेण्यासाठी इथे आल्यावर जाणवलं की खरंच किती त्रास या प्रवाशांना होतोय। झी मीडियासाठी कॅमेरामॅन बलवंतसह रश्मी पुराणिक, गोविंद घाट। झी 24 तास एक पाऊल पुढे।